सकाळची सुरुवात नाश्त्यापासून होते। आज म्हटलं हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सिंपल आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी पाव किलो पोहे स्वच्छ चाळणीने चाळून घेतलेत। चाळल्यानंतर निवडून घ्यायचे आणि एक वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर त्यातील सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे। त्यामध्ये आपल्याला थोडंही पाणी ठेवायचं नाहीये, फक्त पोहे ओलसर असायला हवेत अशा पद्धतीने। आता हे पोहे ते बाजूला ठेवून देऊयात। इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत। आता हे कांदे आपण कट करून घ्यायचे आहेत। कांदा कट करताना आपल्याला जास्त लहान आकारामध्ये कट करायचं नाहीये, जरा मोठ्या आकारामध्येच कट करून घ्यायचा। कांदे पोहे म्हटलं तर कांदा हा पोह्यामध्ये उठून दिसला पाहिजे, यासाठी इथे मी कांदा जरा मोठ्या आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। सोबत 5 ते 6 हिरव्या मिरच्या आहेत, त्या कट करून घ्यायच्या। मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीवरती कमी जास्त करू शकता। इथे मी 1 टोमॅटो घेतले, तेही आपण पोह्याच्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत। माझ्या मुलांना टोमॅटो पोह्यामध्ये घातलेलं खूप आवडतं, त्यासाठी इथे मी 1 टोमॅटो लहान आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत। आता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। गॅस चालू करायचा, गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची। आता यामध्ये 2 मोठे चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं। गॅस मोठा करायचा आणि तेलामध्ये घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे। आता हे शेंगदाणे आपल्याला एकसारखे हलवत चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बघा, शेंगदाणे भाजलेले तर बाजूला काढून घेऊयात। आता या राहिलेल्या तेलामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घ्यायचे। सर्वात आधी लहान आकाराची मोहरी घ्यायची, अर्धा चमचा। ती या गरमागरम तेलामध्ये घालून घ्यायची। मोहरी चांगली तडतडली गेली पाहिजे। मोहरी चांगली भाजली गेली की यामध्ये चिरून ठेवलेला कांदा आणि हिरवी मिरची आहे ती घालून घ्यायची। आता आपल्याला गॅस लहान करायची गरज नाहीये, गॅस मोठाच ठेवून आता हा कांदा आपण थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला जास्त वेळ परतायचा नाहीये। आता यामध्ये चिरून ठेवलेला टोमॅटो आहे ते घालून घेऊयात। टोमॅटोही आपण कांद्यामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला फोडणी घालत असताना यामध्ये मी कढीपत्ता घालायचं विसरून गेली होती। इथे मी वरून कढीपत्ता घातलेला आहे। ज्यावेळेस तुम्ही मोहरी घालता किंवा कांदा भाजता त्यावेळेस तुम्ही यामध्ये कढीपत्ता घालून घ्या। आता हे घातल्यानंतर यामध्ये हळद घालून घेऊयात। इथे मी 2 लहान आकाराचे 2 चमचे हळद यामध्ये घालून घेतलेली आहे। हळद जर पोह्यामध्ये व्यवस्थित असेल तर पोह्याला रंग खूप छान येतो। आता ही हळद तेलामध्ये एकसारखी परतवून घ्यायची। हळद घालताना कोणत्याही रेसिपीमध्ये हळद तेलामध्ये भाजून घ्यायची, यामुळे काय होतं त्या रेसिपीला रंग खूप छान येतो। आता यामध्येच आपण मीठ घालून घेऊयात। आता एकसारखं छान असं परतून घेऊया। मसाला भाजून छान असा तयार झालेला आहे, सुगंध खूप छान येतोय। आता आपण जे भिजवलेले पोहे आहेत ते घेऊयात। हे पोहे आता आपल्याला पूर्णपणे मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बघा, जर पोहा तुम्ही चांगल्या क्वालिटीचा वापरला तर तुमचे पोहे योग्यच तयार होतात। इथे मी चपट्या आकाराचे कांदे पोहे वापरलेले आहेत। आता हा सुटसुटीत केलेला पोहा आहे तो आपण मसाल्यामध्ये घालून घेऊयात। संपूर्ण पोहे यामध्ये घालून घ्यायचे। आपल्याला पोहे यामध्ये घालत असताना पूर्णपणे मोकळे सुटसुटीत करून घ्यायचे। आता आपण हलक्या हाताने हे पोहे एकसारखे हलवून घेऊयात। तुम्ही पाहू शकता रंग याला खूप असा छान यायला सुरुवात झालेली आहे। हलक्या हाताने मिक्स करायचं जोपर्यंत हे पोहे पूर्णपणे पिवळसर दिसायला सुरुवात होत नाही तोपर्यंत, म्हणजे हळद छान अशी एकसारखी पसरली जाते। रेसिपी बनवत असताना तुम्ही जर हळदीचं प्रमाण योग्य वापरलं तर पोह्याला रंग खूप छान येतो। यासाठी पोहे बनवताना त्यामध्ये हळद थोडी जास्त वापरायची आणि हळद नेहमी तेलामध्ये भाजून घ्यायची। आता गॅस लहान करायचा, झाकण ठेवून हे पोहे थोडा वेळ वाफवून घ्यायचे। तोपर्यंत कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। पोहे छान असे 5 मिनिट वाफवून घेतलेले होते। आता झाकण उघडायचं, त्यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची। कोथिंबीर जरा जास्त घातली तरी चालेल, त्यामुळेच या पोह्यांना खूप छान चव लागते। आता एकसारखं मिक्स करून घ्यायचं। आता एकसारखे मोकळे लुसलुशीत असे हे पोहे अगदी नाश्ता सेंटर सारखे खाण्यासाठी तयार झालेले आहेत। गरम आहेत तोपर्यंतच खाण्यासाठी वाढून घ्यायचे। पोहे गरम आहेत तोपर्यंतच खूप छान लागतात। थंड झाल्यावर पोहे अजिबात खायला चांगले लागत नाहीत। सोबत लिंबाची फोड यामध्ये खाण्यासाठी घ्यायची आणि गरम आहेत तोपर्यंतच खायला सुरुवात करायची। त्याआधी थोडीशी लहान आकाराची शेव आहे
ती यामध्ये घालून घ्यायची आणि नाश्ता खाण्यासाठी सर्व करायचा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।